माझी मम्मी मावशी काकू वगैरे सर्वजण करताय उंटाची राईड। आता बघूया आपण। इथे भूतांचा वास असतो असं म्हटलं जातं, म्हणजे इथे जिन फिरतात वगैरे। पण आता इथे बीचवर पोहोचलेलो आहोत, म्हणजे डुंबस बीच असं म्हणतात। इथे समुद्र किनारा आहे, तर पूर्ण सनसेट पॉईंट पण आहे इथे। आपण बघूया, खूप सारी गर्दी दिसेल इकडे। चला जाऊया आपण समुद्र किनाऱ्यावर। वाव, इथे आहे समुद्र किनारा। हो येते मी, मयूर व्हिडिओ कर माझा। पृथ्वीला द्या, पृथ्वीला द्या, हे दाबायचा। भाई वाटतंय का? भाई वाटतंय का रे? बस झाला आता। पकड पकड, नीट पकड। हो आधी या गोळा, हो तो गोळा एकदम भारी। तुझ्या बरोबर बोलू हो। अच्छा देख रहे हैं आप, हम लोग चिट्ठी पे जा रहे हैं भाई। दिवे मांगे भाऊ, मांगे ना जास्त फास्ट हो गया। दिले रे ने तो भैया दिले नाही आहे ना, आपण डायरेक्ट वर जाई, मस्त होई गडबडत आले म्हणजे नको इतक्या वरती नको। जाऊ देऊ आपण तिथे जायचा हळू। हो गया बस 50 मिनट नहीं, ती नाही म्हणे रेड वाली गाड़ी चाहिए, वो नहीं जच रही है। फिरो गाड़ी चालव। खूप छान, माझ्या खूप आनंद होतोय या ठिकाणी। खूप मस्त असं अरबी समुद्राचा हा किनारा आहे, सुरत सिटीच्या अगदीच जवळ आहे। डुम्मस बीच असं याला म्हटलं जातं। आणि खूप प्रत्येक संध्याकाळ ही इथे अशीच गजबजलेली असते, आणि ज्या दिवशी हॉलिडे असतात त्या वेळेस तर खूपच अशी गर्दी असते, अगदीच इथे पाय ठेवायलाही जागा नसते। मी पहिल्यांदाच इथे उंटाची राईड केलेली आहे, उंटावर मी बसलेली आहे। व्हिडिओ कॉल कर गावले। तिकडे तो दिसतोय तुम्हाला लांब असा, इकडे समुद्र किनारा आहे। लाटा येणार आहेत आता, सायंकाळी लाट येते, आणि जेव्हा ती भरती येईल तेव्हा आम्ही त्या बीचवर म्हणजे आणि जेव्हा किनाऱ्यावर येईल त्यावेळेस आपण सगळेजण तिथे बीचवर जाऊ, पाण्यावर जाऊ असं सगळ्यांचं म्हणणं आहे। तोपर्यंत आम्ही इकडेच किनाऱ्यावर एन्जॉय करून घेतोय, आणि पाण्यात जाण्यासाठी म्हणून आता थोडासा वेळ आहे। जेव्हा भरती येईल, थोडं पाणी येईल काठापर्यंत, तेव्हा जाऊ। आता पाणी तिकडे गेलेलं आहे मागे, तर बघू। खूप एन्जॉय होतोय आज इथे। माझी मम्मी मावशी काकू वगैरे सर्वजण करताय उंटाची राईड। आता बघूया आपण। अच्छा, एक उंटा किती कॅपेबल आहे? वजन
या माझ्या नैना मामी, माझी मम्मी ग्रीन साडीमध्ये, या माझ्या मामी गायत्री मामी आणि माझी मावशी आहे. काकू काही बसत नाही, काकू घाबरते खूपच, म्हणते मला खूपच घाबरते. बघू आता. हे बघ, त्या सळ्या व्यवस्थित पकडा. ऐक ना, सळ्या व्यवस्थित उभं राहील ना, त्या इकडे इकडे असं कोलंडण व्यवस्थित पकडा तुम्ही. इकडे इकडे होईल ते, पण काहीच होणार नाही. मग व्यवस्थित धरून बसा मात्र. हा, धरून बसायचं. साहेब मामी धरा बर का, व्यवस्थित धरून ठेवा. झाली पूर्ण राईड. मागे वजन टाका, मागे. सांग तुला बसून छान वाटलं, मस्त वाटलं का? मजा आली. भीती वाटत होती का? हो, पहिल्यांदा बसल्या ना? पहिल्यांदा बसल्या. तुला कसं वाटलं बसून? एकदम छान. आम्हाला लहानपणचा मूड आठवला. म्हटलं दादाने आम्हाला सोन जागा सोडायला भाजी म्हटलं काय पाहिजे बाबा म्हटलं. चला आपण तिकडे जाऊया आता. बीचला काही पाणी वगैरे आलेलं नाहीये, पण तरी बघूया कसं आहे समुद्र. हे आहे समुद्राचं बीच, डुंबन बीच. गाडीवर राईड करून बघूया आता. चला कोरड्या समुद्रात जाऊया आपण. छान. माझी मम्मी मावशी ते सर्वजण पोहोचले तिथे. पहिल्यांदा समुद्र पाहते मीच काय, माझी पूर्ण फॅमिली आम्ही पहिल्यांदा समुद्रावर आलेलो आहे. माझे मामा इकडेच राहतात, तर ते आलेत बऱ्याचदा, पण आम्ही पहिल्यांदा आलो आहे. दूरवर असा पसरलेला अरबी समुद्र आपल्याला इथे दिसतोय. खूप संध्याकाळ झालेली. सगळ्यांना आता पोलिसांनी बाहेर काढून दिलेलं आहे, म्हणजे जिथे पाऊस येणार आहे, पाणी येणार आहे, पाऊस नाही तर. हनी सिंग आमच्या फॅमिलीचा सगळ्यात नॉटी बॉय आहे. पाणी येत आहे, पण मग ते पोलीस जाऊ देत नाही आहे. पाणी कसं आहे मामा माहिती आहे का? हे जे बीच आहे इथे म्हणजे संध्याकाळ झाली की पोलीस लोक सगळ्यांना बाहेर काढतात, कारण इथे आहे म्हणजे 10 मोस्ट ऑफ हॉन्टेड प्लेसेसमधून एक अशी ही प्लेस आहे आपल्या भारतातली. म्हणजेच इथे भूतांचा वास असतो असं म्हटलं जातं. म्हणजे इथे जिन फिरतात वगैरे असं म्हणून काही नुकसान टाळण्यासाठी सगळे पोलीस लोक पटकन सगळं रिकामं करतात. सगळे कोणी प्रवासी असतील किंवा भेट देणारे असतील, प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी सगळे लोक आलेले असतात. सगळ्यांना इथून काढलं जातं अगदीच म्हणजे अंधार होण्याच्या अगोदर. आता बघा बरीच गर्दी कमी झालेली आहे, सगळेच बाहेर निघाले. दुकानवाले असतील सगळे लोक इथे बाहेर निघतील, कोणीही थांबणार नाही. तर होऊ शकता तुम्ही खूप सगळेजण एकदम लगबगीने निघताय, कोणीही थांबत नाही आहे. सगळी गर्दी पटापट निघते अंधार होण्याच्या अगोदर, कारण ही मोस्ट ऑफ हॉन्टेड प्लेस आहे असं म्हटलं जातं. खरं काय खोटं काय माहीत नाही, परंतु इंडियाच्या ज्या टॉप 10 प्लेसेस आहेत त्याच्यात ती 4 नंबरवर येते असं म्हटलं जातं. असो, आम्ही पण चाललोय. असा होता आपला आजचा प्रवास. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.